नमस्कार. MPSC स्टडी विथ कृष्णा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिशच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. एक एक टॉपिक सुरू करूया आपण. जास्त वेळ न घालवता स्टिक टू पॉइंट राहून जितकं होईल तितकं रिव्हिजन करूया. पहिल्यांदा जर इंग्लिश ग्रामर करत असाल तरी सुद्धा हे व्हिडिओ बघून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील, आणि जर पहिले इंग्लिश ग्रामर वाचलंय तर हे व्हिडिओ तुमच्या रिव्हिजन साठी खूप उपयोगी होतील. तर चला सुरू करूया. बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर. बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये आपण पहिले बघणार आहोत सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स म्हणजे वाक्य. वाक्य म्हणजे संपूर्ण विचार करणारा शब्दांचा जो समूह असतो, एकत्र येऊन जे वाक्य बनतं, त्या वाक्यातून प्रॉपरली एक अर्थ निघतो, तर त्याला आपण वाक्य म्हणतो. द सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स एक्सप्रेसिंग अ कंप्लीट थॉट. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स एक्सप्रेस अ कंप्लीट थॉट. म्हणजे एक्सप्रेस करतो कंप्लीट थॉटचं, त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. प्रत्येक भाषेतील वाक्य विविध घटकांनी मिळून बनलेले असतात. प्रत्येक भाषेमध्ये वाक्य हे विविध घटकांनी बनलेले असतात आणि त्याचं स्ट्रक्चर असतं. जसं सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट एक स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे एक स्ट्रक्चर आहे, आणि सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट हे तिन्ही पण एकच आहे. म्हणजे प्रेडिकेट म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट, प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट. तर आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या. प्रेडिकेट म्हणजेच वर्ब प्लस ऑब्जेक्ट, प्रेडिकेट म्हणजेच वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट. तर आपण सुरू करूया. सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. कर्ता वाक्यातील क्रिया करणारा म्हणजेच कर्ता. वाक्यात जो क्रिया करतो तो असतो कर्ता. वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने होते त्या वाक्याचा सब्जेक्ट, त्याला त्या वाक्याचा सब्जेक्ट असे म्हणतात. इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात सब्जेक्ट प्रोनाउन नाउनने होते. नाउनने होते किंवा प्रोनाउनने वाक्याची सुरुवात होते व तो त्या वाक्याचा सब्जेक्ट असतो. ठीक आहे. तर सब्जेक्ट प्रोनाउन बघूया आपण काही महत्वाचे. जसं आय म्हणजे मी. आय हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. वी म्हणजे आम्ही. वी हे काय? प्लुरल प्रोनाउन आहे. त्यानंतर यू म्हणजे तू. यू हे एक सिंग्युलर आहे आणि यू म्हणजे तुम्ही हे प्लुरल आहे. ही म्हणजे तो हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. शी म्हणजे ती हे सिंग्युलर प्रोनाउन. इट म्हणजे ते. इट म्हणजे ते. ठीक आहे. इट म्हणजे ते म्हणजे इट हे सिंग्युलर प्रोनाउनचा यूज करतो आपण सिंग्युलर म्हणून. आणि इटचा उपयोग आपण निर्जीव वस्तू, गोष्टी, एकाच गोष्टीसाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघूया आपण. दे म्हणजे ते. दे हे सिंगल सब्जेक्ट प्रोनाउन हा प्लुरल आहे आणि देचा उपयोग निर्जीव आणि सजीव या दोन्हीसाठी होतो आणि अनेक गोष्टींसाठी होतो महत्वाचं म्हणजे. त्यानंतर एखादा नाउन घेतला तर तो सिंग्युलर असतो एक असेल तर, आणि एखादा नाउन हा प्लुरल असतो जर तो अनेक असेल. प्लुरल म्हणजे अनेक आणि सिंग्युलर म्हणजे एक. तर पुढचं बघूया आपण. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून सब्जेक्ट प्रोनाउनचा सुद्धा वापर करतात. आपण काय म्हणतोय की वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून सब्जेक्ट प्रोनाउनचा सुद्धा वापर होतो. जसं वाक्य सेंटेन्स. पंडित जवाहरलाल नेहरू रोड द डिस्कवरी ऑफ इंडिया. तर पंडित जवाहरलाल नेहरूच्या जागी कोणतं सब्जेक्ट प्रोनाउन येऊ शकतं? तर ही. कोणतं येणार आहे? ही रोड द डिस्कवरी ऑफ इंडिया. इमा met almost all the students at the inaugural session. इमा हे काय झालं? सब्जेक्ट नाउन. तर सब्जेक्ट नाउनच्या जागी सब्जेक्ट प्रोनाउन म्हणून इमाच्या जागी काय येईल? शी met almost all the students at the inaugural session. त्यानंतर काइंडनेस. काइंडनेस इज अ गुड व्हर्च्यू.
काइंडनेस, ठीक आहे, ऍबस्ट्रॅक्ट नाउन झालंय. तर या काइंडनेसच्या जागी इट येईल. इट इज अ गुड वर्च्यू. इट आपण बघितलं की निर्जीव गोष्टीसाठी आणि सिंगल गोष्टीसाठीच इटचा यूज होतो. निर्जीव गोष्टीसाठी किंवा ज्याचं जेंडर माहित नाही त्यासाठी पण इटचा वापर आपण करत असतो. त्यानंतर पुढचं बघूया कंपाऊंड सब्जेक्ट. कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे जेव्हा वाक्यात एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील तर त्यांना कंपाऊंड सब्जेक्ट असे म्हणतात. जेव्हा वाक्यात एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील तर त्यांना कंपाऊंड सब्जेक्ट असे म्हणतात. जसं जेम्स स्पोक आणि हेनरी स्पोक हे दोन्ही, तर ह्या दोघांना जर एकत्र केलं, जेम्स अँड हेनरी स्पोक असं केलं, तर हे जेम्स अँड हेनरी हे काय झालं, कंपाऊंड सब्जेक्ट झालं. त्यानंतर शांती आणि सुमती गो हँड इन हँड, तर शांती आणि सुमती काय झालं, कंपाऊंड सब्जेक्ट झालं. अँड आर्चर अँड अ ट्रम्पेटर वर ट्रॅव्हलिंग टुगेदर, आर्चर हे एक आहे आणि ट्रम्पेटर हा एक आहे, तर हे दोघं मिळून हे काय झाले, कंपाऊंड सब्जेक्ट झालं. ही अँड आय हे काय झालं, कंपाऊंड सब्जेक्ट झालं. ही अँड आय वर्क विथ अ ग्रेट कोऑर्डिनेशन. गोल्ड अँड सिल्वर आर प्रेस्टिजियस मेटल्स. गोल्ड अँड सिल्वर हे कंपाऊंड सब्जेक्ट झालं. जो रॉबर्ट अँड क्लारा वर प्रेझेंट इन मीटिंग लास्ट वीक, तर जो रॉबर्ट अँड क्लारा हे काय झाले, कंपाऊंड सब्जेक्ट. पुढे क्वेश्चन बघूया आलेले. CDS ला क्वेश्चन आलेला आहे 2019. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बी होल्डर. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बी होल्डर. तर क्वेश्चन काय, रिप्लेस द अंडरलाईन नाउन विथ सब्जेक्ट प्रोनाउन. सब्जेक्ट प्रोनाउन सोबत ब्युटी, ब्युटी हे काय झालं, ऍबस्ट्रॅक्ट नाउन झालं, भाववाचक नाव. तर ब्युटीच्या जागी काय येणार आहे, इट येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर C.V. Raman was one of the greatest sons of India. He has earned everlasting fame for scientific researches. तर C.V. Raman was, C.V. रमनच्या C.V. रमन हा सब्जेक्ट वापरल्यानंतर, सब्जेक्ट नाउन वापरल्यानंतर C.V. रमनच्या जागी जर सब्जेक्ट प्रोनाउन घ्यायचं तर काय घेतोय आपण, ही. ही हा सब्जेक्ट प्रोनाउन आपण वापरणार. त्यानंतर पुढचं वाक्य, लँग्वेज इज अन इसेन्शियल मोड ऑफ कम्युनिकेशन अँड शी नो मॅटर इन कम्युनिकेशन. आता ह्याच्यामध्ये नो एरर विचारलंय, तर शी येईल का, नाही. लँग्वेज बद्दल काय येईल, इट. यात शी ऐवजी इटचा वापर होईल, कारण लँग्वेज हा निर्जीव सिंग्युलर सब्जेक्ट आहे. तर आतापर्यंत आपल्याला कंपाऊंड सब्जेक्ट कळलं असेल. त्यानंतर आपण सब्जेक्ट बघितला करता, सब्जेक्ट प्रोनाउन बघितले. आता पुढे जाऊया. ठीक आहे, पुढचं बघूया आपण. क्वेश्चनच आहे पुढचा की चिल्ड्रन शुड बी टॉट हाऊ टू थिंक, नॉट व्हॉट टू थिंक. ठीक आहे, तर हे काय म्हणते, अंडरलाईन नाउन विल रिप्लेस विथ. अंडरलाईन नाउन जे म्हणजे चिल्ड्रनला जे अंडरलाईन केलेलं आहे, तर ते कशा सोबत आपण हे करू शकतो, चेंज करू शकतो. ठीक आहे, तर चिल्ड्रनच्या जागी कोणतं प्रोनाउन येईल इथं, तर दे. चिल्ड्रनच्या जागी काय येईल, दे. चिल्ड्रनच्या जागी दे हे प्रोनाउन येईल. जास्मिन अँड रोज आर माय फेवरेट फ्लावर्स. काय, जास्मिन अँड रोज आर माय फेवरेट फ्लावर. तर जास्मिन अँड रोज हे दोन फ्लावर आहे, तर ह्या दोन फ्लावर म्हणून त्याच्या जागी प्रोनाउन कोणता येणार आहे, दे. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री वेंट टू ताशकंद अँड साइन अ पीस ट्रीटी. तर लाल बहादूर शास्त्रीच्या जागी कोणता प्रोनाउन येणार आहे, तर ही हा प्रोनाउन येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू इट व दे मधील फरक काय. इट व दे मधील फरक काय, इट बघूया पहिले. इटचा वापर आपण सिंग्युलर नाउन साठी करतो
निर्जीव वस्तूसाठी इटचा वापर करतात, प्राणी पक्षी इत्यादींसाठी इटचा वापर करतात. इटचा वापर न्यूटर जेंडर साठी केला जातो, उदाहरणार्थ चाइल्ड, बेबी, किड. जेव्हा आपल्याला एखाद्याचं जेंडर माहित नसतं तेव्हा आपण इटचा वापर करतो. नंतर दे, दे बघू आपण. देचा वापर प्लुरल नाउन साठी करतात. निर्जीव वस्तू, गोष्टी तसेच सजीवांसाठी सुद्धा देचा वापर करतात. पुढचं, त्यानंतर पुढचं त्याच्या वरचे क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन काय? वूड इज युज्ड फॉर बिल्डिंग हाऊस अँड मेकिंग हाऊस होल्ड फर्निचर. तर वूडच्या जागी काय येईल? तर वूडच्या जागी इट हे सब्जेक्ट प्रोनाउन येईल. त्यानंतर व्हेन बेबी इज हंग्री इट क्राईज लाऊडली. आता इथं बेबीच्या जागी काय येणार आहे? इट. ठीक आहे. त्यानंतर द हॉर्स विच वॉन द रेस इज कॉल्ड हँडसम. तर द हॉर्सच्या जागी काय येणार आहे? इट. ठीक आहे. इट हे आपण बघितलं की इटचा वापर आपण सिंग्युलर नाउन साठी करतो, निर्जीव वस्तू गोष्टीसाठी पण निर्जीवचा किंवा प्राणी साठी आपण ह्याचा वापर करतो. ठीक आहे. त्यानंतर अ काऊ इज अ युजफुल ॲनिमल. अ काऊ इज अ युजफुल ॲनिमल. तर काऊच्या जागी काय यूज करू शकतो आपण? इट. आणि काऊज आर युजफुल ॲनिमल्स. तर काऊज अनेक झाल्या, प्लुरल झाल्या, त्या जागी काय वापर करणार आपण? दे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघू आपण. द स्मॉल चाइल्ड द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. इट्स काय? स्मॉल चाइल्ड. चाइल्ड साठी काय आलं? इट्स आलं. डोंट अनॉय दॅट बुल और इट मे अटॅक यू. डोंट अनॉय दॅट बुल और इट मे अटॅक यू. तर बुल, बुल विषयी आहे. तर बुल विषयी काय आहे? इट येणार या वाक्यामध्ये. चला, तर इथपर्यंत आपण बघितलं. इट आणि दे पण बघितलं की इट आणि देचा वापर कसा केला जातो. त्यानंतर पुढचं बघू. ड्युअल जेंडर सब्जेक्ट और ड्युअल जेंडर नाउन. ड्युअल जेंडर सब्जेक्ट जेंडर, ड्युअल जेंडर सब्जेक्ट और ड्युअल जेंडर नाउन. जो सब्जेक्ट किंवा नाउन स्त्री तसेच पुरुष दोघांसाठी वापरला जातो अशा सब्जेक्ट किंवा नाउनला ड्युअल जेंडर नाउन किंवा ड्युअल जेंडर सब्जेक्ट असे म्हणतात. अशा सब्जेक्ट साठी ही किंवा शी या दोन्ही सब्जेक्ट प्रोनाउनचा वापर करतात. जसं ड्युअल जेंडर मध्ये टीचर, डॉक्टर, प्लेयर, स्टुडंट, लीडर, डान्सर, रायटर, लॉयर, प्रेसिडेंट हे आपण यूज करतो ड्युअल जेंडर म्हणून. आता बघू आपण. द रायटर इज अ एव्हिडेंटली इनआर्म्ड ऑफ द सब्जेक्ट. द रायटर हे काय झालं यामधलं? ड्युअल जेंडर नाउन. त्यानंतर माय नेबर टेक्स केअर ऑफ माय डॉग इन माय अब्सेन्स. माझा शेजारी माझ्या अब्सेन्स मध्ये डॉगची काळजी घेतो. तर माय नेबरच्या जागी काय येईल? माय नेबर टेक्स केअर ऑफ माय डॉग इन माय अब्सेन्स. यामध्ये ही पण असू शकतो माय नेबर आणि शी पण असू शकतं. तर दोन्ही पण याचे चान्स आहेत की माय नेबर मध्ये ही और शी दोन्ही असू शकतो. ठीक आहे. तर पुढचं बघूया आपण. विच ग्रुप ऑफ फॉलोइंग इज द करेक्ट पर्सनल ड्युअल जेंडर. बॉयफ्रेंड म्हटलं तर आपल्याला जेंडर कन्फर्म होतं. फिमेल स्टुडंट कळतं, गर्ल फ्रेंड याचं जेंडर पण कळतं, फादर कळतंय जेंडर, बुल म्हटलं तर बैल जेंडर कळतंय, आर्टिस्ट नाही जेंडर नाही कळत, शेपचं नाही कळत आणि सिंगरचं सुद्धा नाही कळत. म्हणजे हे आर्टिस्ट, शेप आणि सिंगर काय झाले? ड्युएल जेंडर आहे. म्हणजे मेल फिमेल दोन्हीसाठी आपण शेपच यूज करणार, आर्टिस्ट यूज करणार, सिंगर यूज करणार. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे
फाइंड आउट द सेंटेन्स हॅव्हिंग अ डुअल जेंडर इन देम. डुअल जेंडर वाला कोणतं आहे या वाक्यामध्ये असं बघायचं. द सेक्रेटरी हिमसेल्फ विजिटेड द अफेक्टेड फॅमिलीज. द सेक्रेटरी. त्यानंतर पुढचं काय, द प्रेसाइडिंग ऑफिसर वॉक स्लोली टू द डेस्क. ठीक आहे, तर द प्रिसाइडिंग ऑफिसर वरून कळतंय आपल्याला की मेल आहे का फिमेल नाही कळत, त्याच्यामुळं द प्रिसाइडिंग ऑफिसर हे काय झालं, ड्युएल जेंडर झालं. त्यानंतर द कॅप्टन वॉज हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर धिस लॉस. तर ह्याच्यामध्ये द कॅप्टन हे काय झालं, ड्युएल जेंडर झालं, आपल्याला त्याचा जेंडर कळणार नाही. ठीक आहे, आता पुढचं बघू आपण. सब्जेक्ट ऍट्रिब्यूट और सब्जेक्ट इनलार्जमेंट. म्हणजे सब्जेक्ट विषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारा म्हणजे सब्जेक्ट ऍट्रिब्यूट किंवा त्याला सब्जेक्ट इनलार्जमेंट असं सुद्धा म्हणतात. द वर्ड और अ फ्रेज दॅट क्वालिफाईज द सब्जेक्ट इज कॉल्ड इट्स इनलार्जमेंट और ऍट्रिब्यूट. वाक्यातील मुख्य सब्जेक्ट विषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना सब्जेक्ट ऍट्रिब्यूट म्हणतात किंवा सब्जेक्ट सब्जेक्ट इनलार्जमेंट म्हणतात. सब्जेक्ट इनलार्जमेंट और ऍट्रिब्यूट मध्ये आर्टिकल, त्यानंतर त्यानंतर आपण म्हणतो की ऍडजेक्टिव्ह येतो, आर्टिकल येतं, नाउन येतं, फ्रेज येतं इत्यादीचा समावेश होतो. कशासाठी मध्ये, सब्जेक्ट इनलार्जमेंट मध्ये, किंवा त्यालाच आपण ऍट्रिब्यूट सुद्धा म्हणतो. अ डॉग बार्क. डॉग हे काय झालं या वाक्यातलं सब्जेक्ट, आणि अ हे काय झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट झालं. ए हे काय झालं आर्टिकल पण आहे ए. ठीक आहे, त्यानंतर या वाक्यातील डॉग हा काय झाला मूळ सब्जेक्ट आणि ए हा आर्टिकल. डॉग हा मूळ सब्जेक्ट विषयी माहिती देत आहे म्हणून आर्टिकल ए हा सब्जेक्ट इनलार्जमेंट और ऍट्रिब्यूट आहे. त्यानंतर पुढचं काय की द सन सेट. सन हे काय झालं सब्जेक्ट झालं, आणि द हे काय झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट, किंवा त्याला आपण आर्टिकल येते आणि त्याला आपण सब्जेक्ट ऍट्रिब्यूट किंवा सब्जेक्ट इनलार्जमेंट म्हणतो. फ्रेश मिल्क इज अ होलसम. मिल्क हे झालं यातलं सब्जेक्ट आणि फ्रेश हे सब्जेक्ट ऍट्रिब्यूट. त्यानंतर पुढचं आहे द बॉईज फेस टर्न पेल. तर फेस यामधलं सब्जेक्ट झालं बरं का, आणि सब्जेक्ट ऍट्रिब्यूट हे द बॉईज हे आहे. द रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. यामध्ये स्टोन हा झाला सब्जेक्ट आणि अ रोलिंग हे काय झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट. त्यानंतर बार्किंग डॉग्स सेल्डम लाईफ. ठीक आहे, द बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. बाईट असायला पाहिजे इथं. ठीक आहे, त्यानंतर बाईट पाहिजे कारण की भुकणारा कुत्रा क्वचितच चावतो. सेल्डम म्हणजे काय इथं दिलंय अर्थ, सेल्डम म्हणजे क्वचित. तर बार्किंग डॉग सेल्डम बाईट, आणि यामध्ये डॉग हे काय झालं सब्जेक्ट आलं आणि सब्जेक्ट ऍट्रिब्यूट काय झालं बार्किंग झालं. बर्ड्स ऑफ द सम फिदर फ्लॉक टुगेदर. बर्ड्स ऑफ द सेम फिदर फ्लॉक टुगेदर. यामध्ये सब्जेक्ट आहे बर्ड्स आणि ऑफ द सम फिदर, ऑफ द सेम फिदर हे काय झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट आलं. सब्जेक्टसाठी ऍट्रिब्यूट हे सब्जेक्टच्या पहिले पण येऊ शकतं किंवा सब्जेक्टच्या नंतर सुद्धा येऊ शकतं. सब्जेक्ट विषयी जास्तीची माहिती सांगणारा म्हणजे सब्जेक्ट ऍट्रिब्यूट. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे द किंग. द किंग जनरस ऍज एव्हर पार्डन. द किंग जनरस ऍज एव्हर पार्डन. यामध्ये किंग काय आहे सब्जेक्ट आणि सब्जेक्ट ऍट्रिब्यूट काय आहे द, आणि जनरस ऍज एव्हर हे सुद्धा सब्जेक्ट ऍट्रिब्यूट आहे. याचा यावरून काय करतं आपल्याला या वाक्यावरून की सब्जेक्ट ऍट्रिब्यूट आहे सब्जेक्टच्या पहिले पण येतं आणि नंतर पण येतं. एका वाक्यामध्ये सब्जेक्टच्या पहिले पण येतं आणि त्याच वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर सुद्धा सब्जेक्ट ऍट्रिब्यूट येतो. त्यानंतर जेनेट्स फादर इज अन ऍट्रिब्यूट. जेनेट्स फादर इज अन ऍट्रिब्यूट. फादर हे काय झालं सब्जेक्ट झालं आणि जेनेट्स काय झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट झालं. डेड मॅन टेल नो टेल्स. मेन काय झालं यामध्ये सब्जेक्ट झालं आणि डीड काय झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट झालं. त्यानंतर पुढचं बघू आपण
लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. असॅसिनेटेड याचा अर्थ काय होतो? हत्या. काय होतो अर्थ? हत्या. ठीक आहे. लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हे झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट आणि लिंकन हा झाला या वाक्याचा सब्जेक्ट. हिज वॉइस शुक, वॉइस या वाक्यामधला सब्जेक्ट झाला आणि हिज हे सब्जेक्ट ऍट्रिब्यूट झालं. पोझिशन ऑफ सब्जेक्ट, सब्जेक्ट तीन प्रकारचे असतात. फर्स्ट पर्सन आय आणि वी, सेकंड पर्सन यू आणि यू, थर्ड पर्सन असतो ही शी इट दे आणि एखादं नाउन असेल तर ते सुद्धा थर्ड पर्सन असतं. फर्स्ट पर्सन काय असतो? आय आणि वी. सेकंड पर्सन असतो यू यू आणि थर्ड पर्सन असतो ही शी इट दे आणि नाउन. जर वाक्यात एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील तर तो लावण्याचा एक क्रम असतो. जर वाक्यात चूक, दोष, अपयश, शत्रुत्व अशा निगेटिव्ह आयडियाचा उल्लेख असेल तर त्या वाक्यात फर्स्ट पर्सन सब्जेक्टचा वापर सुरुवातीला होतो. फर्स्ट पर्सनचा वापर कशामध्ये पहिल्यांदा होतो? तर निगेटिव्ह आयडिया, निगेटिव्ह गोष्टीचा, चूक, दोष, अपयश, शत्रुत्व अशा गोष्टीचा उल्लेख असेल तर फर्स्ट पर्सन सब्जेक्टचा वापर सुरुवातीला होतो. आणि जर वाक्यामध्ये यश, आनंद, मैत्री अशा पॉझिटिव्ह आयडियांचा उल्लेख असेल तर त्या वाक्यात फर्स्ट पर्सन सब्जेक्टचा नंतर करतात. म्हणजे फर्स्ट पर्सन नंतर येतो आणि दुसरे म्हणजे सेकंड आणि थर्ड हे पहिले येतात. ठीक आहे. जसं आता आपण बघूया, आय, यू आणि ही आर द ब्लेम फॉर धिस मिस्टेक. ह्या चुकीसाठी मला, तुला आणि त्याला ब्लेम करण्यात येत आहे. तर निगेटिव्ह आयडिया आहे तर आय पहिले येईल. त्यानंतर यू, शी अँड आय हॅव वॉन द गेम. यू, शी, तू, ती आणि मी आपण गेम जिंकलोय. तर ही पॉझिटिव्ह आयडिया झाली. तर आय हे शेवटला येणार. त्याच्यामुळं निगेटिव्ह असलं तर पहिले काय येणार आहे? पहिले फर्स्ट पर्सन येणार आहे आणि पॉझिटिव्ह असेल तर काय येणार आहे? शेवटला येणार आहे. ठीक आहे. बरोबर. सर कळलं असेल हे? ठीक आहे. त्यानंतर पुढचं पण वाचून घेऊ थोडंसं. यू, ही अँड आय विल गो टू मूवी धिस इव्हिनिंग. पॉझिटिव्ह आयडिया आहे. पॉझिटिव्ह आयडिया आहे तर मग पहिले काय येणार आहे? यू, नंतर ही, नंतर आय. ठीक आहे. त्यानंतर यू, माय ब्रदर अँड आय विल गो टू द मूवी टुमॉरो. चेतन अँड आय डिड ऑल द वर्क. पॉझिटिव्ह आहे आणि चेतन पहिले येणार. यू अँड आय आर पेल्स. पॉझिटिव्ह आहे, जिवलग मित्र आहे, मग यू पहिले येणार नंतर आय. ही अँड आय आर ब्रदर. पॉझिटिव्ह आयडिया आहे, मग ही पहिले येणार नंतर आय. आय, यू अँड शी आर रिस्पॉन्सिबल फॉर डिले. लेट झालंय तर त्याला रिस्पॉन्सिबल आहे. तर डिले हे काय झालं? निगेटिव्ह आयडिया झालं, निगेटिव्ह झालं. तर आय, नंतर यू, नंतर शी. ठीक. त्यानंतर पुढचं बघूया. ठीक आहे. आता पहिले इरेज करून घेतो. आय एम होपिंग तुम्हाला ते हे सगळ्या गोष्टी की ह्या गोष्टी कळत आहे. तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला त्या गोष्टी कळणारच. ठीक आहे. ठीक, चला पुढे घेऊया आपण. बोथ both you both you and I are equally to blame. ठीक आहे. both you and I are equally to blame. both blame मध्ये you पहिले येणार का I येणार. तर त्याच्यामुळं पहिलं हे वरचं वाक्य चुकलं. खालचं काय? both I and you are equally to blame. ओके. म्हणजे पहिले ब्लेम आलं म्हणजे निगेटिव्ह आयडिया. निगेटिव्ह आयडिया आली तर काय करणार? पहिले मी केली ती. निगेटिव्ह आहे तर मी आणि पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही. ठीक आहे. मोठं बंद करायचं. आय अँड अश्विन अटेंड द लेक्चर. आय लेक्चर अटेंड केलं, पॉझिटिव्ह आहे, तर मग अशिम अँड आय अटेंड द लेक्चर. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, पुढचं आहे प्रेडिकेट. प्रेडिकेट बघू आपण. द सब्जेक्ट इज अ नाउन. सब्जेक्ट काय? सब्जेक्ट इज अ नाउन और प्रोनाउन with or without. Other words going with it. Subject is a noun or a pronoun
विथ और विदाउट अदर वर्ड्स गोइंग विथ इट. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रोनाउन सोडलं तर बाकी सगळं काय असतं, प्रेडिकेट असतं. द प्रेडिकेट इज द वर्ब अँड द वर्ड्स, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ऍडवर्ब, फ्रेज एक्सेट्रा दॅट गोइंग विथ इट. म्हणजे प्रेडिकेट म्हणजे काय, बाकी सगळं सब्जेक्ट आणि सब्जेक्ट प्रोनाउन सोडलं तर बाकी सगळं काय असतं, प्रेडिकेट असतं. सब्जेक्ट, सब्जेक्ट विषयी जे बोलले जाते त्याला प्रेडिकेट म्हणतात, आणि सब्जेक्ट सोडून सर्व वाक्य हे प्रेडिकेट असतं. सब्जेक्ट सोडून काय असतं, सर्व वाक्य प्रेडिकेट असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बघू. सब्जेक्ट काय, वरून, आणि प्रेडिकेट प्रेडिकेट काय, इज सिटिंग इन द कॉर्नर. वरून इज सिटिंग इन द कॉर्नर मधलं वरून हे काय झालं, सब्जेक्ट झालं, आणि बाकी सगळं प्रेडिकेट आहे. इज सिटिंग इन द कॉर्नर. द बोर्ड्स डिसिजन हॅज मेड अस हॅपी. ह्यातलं सब्जेक्ट काय, द बोर्ड्स डिसिजन, आणि बाकी प्रेडिकेट आहे हॅज मेड अस हॅपी. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे ओल्ड. द ओल्ड स्टुडंट्स हॅव गॉन आउट फॉर डिनर. द ओल्ड स्टुडंट्स हे काय, सब्जेक्ट आहे, आणि प्रेडिकेट काय, हॅव गॉन आउट फॉर डिनर. द युनिव्हर्सिटी हॅज फ्रेम्ड अ न्यू रूल. ठीक आहे. द युनिव्हर्सिटी काय झालं, सब्जेक्ट झालं, आणि प्रेडिकेट काय, हॅज फ्रेम्ड अ न्यू रूल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू सब्जेक्ट ऍट्रिब्यूट, म्हणजे सब्जेक्ट विषयी जास्त माहिती सांगणार एक वाक्य काय पुढे पहिलं, माय लाईफ माय लिटल सिस्टर. माय लिटल सिस्टर इज अ क्वाईट फॉन्ड ऑफ अ पपीज. तर यामधलं सब्जेक्ट झाला सिस्टर, आणि माय लिटल हे काय झालं, सब्जेक्ट ऍट्रिब्यूट, आणि बाकी काय झालं, प्रेडिकेट इज क्वाईट फॉन्ड ऑफ पपीज. पपीज म्हणजे लहान कुत्र्याची पिल्ल्यांचं. ठीक. त्यानंतर द फियान्से, sorry, the finance minister has given us a tax concession. The finance minister has given us a tax concession. यामधलं मिनिस्टर हे झालं सब्जेक्ट, आणि फायनान्स हे झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट, आणि प्रेडिकेट काय, हॅज गिवन अस अ टॅक्स कन्सेशन. म्हणजे काय, सब्जेक्ट, सब्जेक्ट विषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारा सब्जेक्ट ऍट्रिब्यूट, आणि बाकीचं राहिलेलं जे असतं ते प्रेडिकेट असतं. प्रेडिकेट मध्ये काय काय येतं आपण बघितलं की ऑब्जेक्ट येतो, कॉम्प्लिमेंट्स येतं, ऍडवर्ब्स येतं, फ्रेजेस येतं. ठीक आहे. पुढचं बघूया आपण आता. द सन रायझेस इन द ईस्ट. सन काय झाला, सब्जेक्ट झाला. ठीक आहे. आणि बाकी अंडरलाईन केलेलं काय, प्रेडिकेट आहे. ठीक आहे. त्यानंतर द ओल्ड मॅन टोल्ड अस अ स्टोरी. मॅन काय झालं, सब्जेक्ट झालं. द ओल्ड काय झालं, सब्जेक्ट ऍट्रिब्यूट, आणि टोल्ड अस अ स्टोरी हे काय झालं, प्रेडिकेट झालं. कंपाऊंड प्रेडिकेट बघू आता. कंपाऊंड, जर वाक्यात सब्जेक्ट बद्दल दोन किंवा अधिक क्रिया दिलेल्या असतील तर त्यास कंपाऊंड प्रेडिकेट म्हणतात. ठीक आहे. नंतर मेरी, मेरी कम. मेरी कम, कम हे काय, प्रेडिकेट. मेरी रिटर्न, रिटर्न हे काय, प्रेडिकेट. मेरी केम बट रिटर्न, कंपाऊंड प्रेडिकेट काय, केम आणि रिटर्न. नंतर मेरी अँड सुसैन, सुसन केम बट रिटर्न. आता कंपाऊंड सब्जेक्ट काय, मेरी अँड सुसैन, आणि बाकी काय, कंपाऊंड प्रेडिकेट कम अँड रिटर्न. कम अँड रिटर्न हे काय झालं, कंपाऊंड प्रेडिकेट झालं. He draw out an arrow and shot an eagle. He draw out an arrow and shoot an eagle. तर he draw out an, हे ड्रॉ आउट अँड हे प्रेडिकेट आहे. ॲरो अँड शूट अँड एगल हे काय, प्रेडिकेट. तर दोन्ही प्रेडिकेट आहे, तर दोन प्रेडिकेट एकत्र येत आहेत त्यांना कंपाऊंड प्रेडिकेट आपण म्हणतो. त्यानंतर पुढचं बघूया आपण. मॅच द फॉलोइंग बघू. इट्स अ मॅच द फॉलोइंग विथ इट्स रिस्पेक्टिव्ह रिप्लेसमेंट. वाराणसी इज द बँक ऑफ द गंगा. द गंगा, तर वाराणसी हे काय, तर वाराणसी काय, सब्जेक्ट. वी आर शॉर्टली मूव्हिंग आउट ऑफ दिस हाऊस. तर वी आर शॉर्टली मूव्हिंग आउट ऑफ धिस हाऊस हे काय, एकदम ऍक्युरेट आहे, आपल्याला माहिती की हे प्रेडिकेट. एव्हरी चाइल्ड वॉन्ट्स सम मोर पुडिंग.
तर हे काय झालं, चाइल्ड या सब्जेक्ट विषयी जास्त माहिती काय सांगते, एव्हरी. तर एव्हरी एक झालं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट. आणि रसूल अँड सुरेश रन वेन एव्हर दे सी अ डॉग. रसूल अँड सुरेश काय झालं, सब्जेक्ट कंपाऊंड सब्जेक्ट. ठीक, इथपर्यंत आपण बघितलं. पुढचं आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही कळलं असेल तुम्हाला अशी मी अपेक्षा करतो. आणि हे पेज झूम नव्हतं होत, तर मी तेच बघतो काय प्रॉब्लेम झालाय नेमका. आणि जेवढं लेक्चर झालंय तर ते एकदा पुन्हा वाचून घ्या. मला वाटतंय की प्रॉपरली तुम्हाला सगळंच कळलं असणार आहे. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि याची पूर्ण सिरीज ठेवणार आहे मी, कंटिन्युअसली टॉपिक बाय टॉपिक करत जाऊ आपण. चला, तर मोठे लेक्चर करण्यापेक्षा 30 मिनिट्स करू आपण. नंतर एक कंपाईल करून घेऊ आपण त्याला. आणि तुम्हाला हे युजफुल असेल याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. तर तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.